संपूर्ण राज्यभरात गुलाबी थंडीची लाट पसरली आहे। निफाडचा पारा तर तब्बल 8 अंशांवर घसरलाय। त्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण भल्या पहाटेच घराबाहेर पडतायत। विशेष म्हणजे एरवी दुष्काळी आणि शुष्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये देखील नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत। कडाक्याच्या थंडीनं नाशिककरांना हुडहुडी भरली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये नाशिकमधल्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर खालावलाय। त्याच्यामुळे एरवी नाशिक ज्या थंडीची गुलाबी थंडीची वाट बघत होते ती आल्याची आता जाणीव होऊ लागली आहे। काल निफाडचं तापमान 7 अंशावर आणि नाशिकचं तापमान 9 अंशावर नोंदवलं गेलं होतं, जे आज कमी अधिक प्रमाणात सारखंच पाहायला मिळतंय। आपण बघू शकतोय गोदाघाटचा हा सगळा परिसर आहे आणि सकाळी इथे बाहेरगावून आलेल्या भाविकांसह सर्वच लोकांची जी आहे या थंडीमुळे त्यांना हुडहुडी भरली आहे। खरं तर नाशिकमध्ये थंडी ही नवीन नाही, परंतु डिसेंबरमध्ये जे 5 ते 6 अंशापर्यंतचं तापमान नोंदवलं जातं 7 अंशापर्यंतचं ते तापमान यंदा नोव्हेंबरमध्येच नोंदवलं जातंय। येणाऱ्या काळामध्ये ही थंडी अधिक पारा जो आहे तो अधिक घसरेल असं सांगितलं जातंय। त्याच्यामुळे आता 7-8 अंशापर्यंत घसरलेला पारा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये अधिक घसरला तर निश्चितच नाशिककर गारठल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक। केवळ नाशिकच नाही तर राज्यातल्या विविध शहरांमध्ये तापमान जे आहे ते घसरलेलं आहे। काय आजचं तापमान तर निफाड बघा 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरले। नाशिक 8.2 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। तिकडे नागपूर देखील 10.8 वर आले तर औरंगाबाद 10.8 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। धुळ्यात 14.4, मालेगावमध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं जातं। त्यामुळे महाराष्ट्र गारठलाय असंच म्हणावं लागेल।